कोयना धरणाचे सुद्धा 6 वक्री दरवाजे सध्या उघडण्यात आल्याची माहिती समोर येते। 1 फूट 6 इंचातून नदीपात्रात प्रतिसेकंद 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामध्ये सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय। ही दृश्य आपण बघतोय, कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्याचे दृश्य। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रजित पाटील आपल्या सोबत आहेत। चंद्रजित, आपण बघू शकतोय जे या कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सध्या प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय। काय सध्याची परिस्थिती तिथली? काल सायंकाळपर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर या परिसरात पावसाचा जोर कमी होता। मात्र काल सायंकाळपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। त्याचवेळी मागील वर्षीच्या तुलनेत कोयना धरणात यंदा जास्त पाणीसाठा आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणं खूप गरजेचं होतं। त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फूट 6 इंचानं उचलण्याचा निर्णय त्यामुळे खरं चंद्रजित, जे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।